प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. तर आपल्या युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात काय घडलं आहे. इंद्र राणीला गपचूप घरात घेऊन जातो हे कुणाला माहीत नसतं. त्यामुळं आता इकडं जो इंद्र आहे तो सगळ्यांना म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, मी त्या राणीला ह्या घरात परत आणणार नाही असं म्हणतो. पण सगळ्यांना असं वाटतं की खरंच इंद्र राणीला पुन्हा आता घरात आणणार नाहीये. तर आता मालती तर खूपच खुश होते. तर आता इकडं जे आबांते आहेत ते म्हणतात की बरं झालं. त्यांना पण आता राणीचा तिरस्कार वाटू लागतो. तर आता इकडं जो इंद्र आहे तो राणीला रूममध्ये घेऊन आलेला असतो पण कोणाला माहीत नसतं. ते बोलता बोलता तिथून जो अजित आहे तो निघून जातो राग राग. आणि आता इकडं जो विक्रांत आणि ते आहेत, विक्रांत मस्त एन्जॉय करतो. विक्रांत आणि उर्मिला मस्त एन्जॉय करत असतात आणि एन्जॉय करता करता ती आता मस्त तिथे हे करत असतात. जी ही आहे ना ती उर्मिला तिथं मस्त कॉफी वगैरे पित असते. तेवढ्यात आता तिथे ते बोलत असतात एकमेकासोबत. तर आता इकडं जो हा आहेत आता लगेच इकडं जो इंद्रन ते असतात इंद्रन राणी. तर इंद्रन राणी तिथे ठरवतात. राणी इंद्राला म्हणते, इंद्र सर मला आता उद्या बुवांना भेटायला जावं लागेल आणि बुवांना भेटावं लागेल मला, खरंच ना बुवा खूप एकटे पडलेत आहो तिकडे. तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो ना राणी, आता काय करणार आहे ग आपण तरी, आता असं म्हणतो. तर आता राणी म्हणते की हो ना इंद्र सर. तर आता लगेच जी राणी आहे ती सकाळी सकाळी आवरते वगैरे आणि आता ती सगळं आवरते. ती आतमध्येच असते, ती बाहेर निघतच नाही रूमच्या. इंद्र तिला जेवण वगैरे सगळं काही रूममध्येच करतो. तर आता इकडं जो राणी आहे ती आवरते आणि इंद्र म्हणतो की राणी आता काय करायचं, कुठं चालली एवढं नटून नटून. तर राणी म्हणते इंद्र सर तर रात्री नाही म्हणते की मी तुम्हाला, मला बुवांना भेटायला जायचंय, चला मी बुवांना भेटायला चालले आहे. तर आता लगेच म्हणते की काय बुवांना भेटायला चालले आहे का, ठीक आहे मग जा तू. आणि हे बघ मला तुला आता खाली सोडावं लागेल, कुणी बघणार नाही असं तुला खाली नेऊन सोडावं लागेल. तर राणी म्हणते ठीक आहे इंद्र सर मग. तर आता इंद्र राणीला घेऊन खाली येतो आणि गपचूप घेऊन चाललेलो असतो. तेवढ्यात मालती समोरून येते. राणी लगेच दुसरीकडे जाऊन लपते आणि आता इंद्र म्हणतो की काय ग आई कुठं गेली होतीस, अगं तुझा फोन रूममध्ये खूप वाजतोय, अगं रूममध्ये जाऊन बघ ना तू, तुझा फोन लय वाजतोय. तर आता लगेच जी मालती आहे ती म्हणते हो का, थांब मी बघते इंद्र, आणि ती रूममध्ये निघून जाते. तर इकडं आता राणी ते यायला तेवढ्यात आता आबा येतात. आबा म्हणतात काय रे इंद्र एवढा घाई गडबडीत कुठे चाललाय. तर आता इंद्र म्हणतो की काय नाही आबा, बाहेर चाललो आहे. काय हो काय झालं. तर ते म्हणतात की काही नाही. मी म्हटलं कुठं चाललाय कुठं नाही. तर ते म्हणतात की जाऊ का इंद्र म्हणतो. तर आता लगेच आबा म्हणतात ठीक आहे. आणि इंद्र बाहेर येतो राणीला घेऊन. राणीला तो बाहेर सोडतो आणि तो पुन्हा आतमध्ये निघून जातो. आता तो आतमध्ये जातो आणि इकडं जो इंद्र विक्रांतचा माणूस आहे तो राणीचा पाठलाग करत असतो. तो राणीचा पाठलाग सोडत नाही. तो इकडून तिकडे तिकडून इकडे राणीचा नुसता पाठलाग करत राहतो. आणि आता लगेच राणीला थोडासा भास होतो पण राणी लक्ष देत नाही. राणी पुढे जाते तेव्हा तिला कळतं की तिचा पाठलाग कोणी करत आहे आणि ती नेमकं जिथे जाणार तिथेच नेमकं थांबते. जिथे बुवा असतं त्याच्या थोडं अलीकडेच थांबते आणि म्हणते की मला इथे आवाज येतोय. तर आता ते म्हणतात की कोण असेल, माझा कुणीतरी पाठलाग करतंय का. तर ते म्हणतात की हो, कुणीतरी माझा पाठलाग करत आहे असं म्हणते आणि बघते. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा. तर आता लगेच जो इंद्र आहे तो इंद्र म्हणतो की आता लगेच इंद्र म्हणतो, इंद्र इकडे असतो घरी, त्याला काही माहीत नसतं. तर आता राणी तिथे थांबते आणि त्या माणसाच्या डोक्यामध्ये तिथे लाकूड घेते आणि डोक्यात हाणते गपचूप पाठीमागून जाऊन. तो माणूस चक्कर येऊन खाली पडतो. तो विक्रांतसोबत इकडे फोनवर बोलत असतो आणि ते विक्रांतनीच त्याला सांगितलेलं असतं राणीचा पाठलाग करायला. आणि तो माणूस खाली पडल्यावरती राणी त्याच्याजवळ पडलेला जो मोबाईल असतो तो मोबाईल उचलून बघते आणि ती म्हणते की कुणा असेल हा माणूस, माझा का पाठलाग करत होता असं विचार करायला लागते. तर चला बघूया पुढील भागात काय घडणारे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.